ठाणेसारख्या जिल्ह्याचे ते एक सर्वोत्कृष्ट जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि ते महाराष्ट्रातले एक आदर्श जिल्हा प्रमुख असल्याचं बाळासाहेब ठाकरे वारंवार आपल्या भाषणात सांगत होते। जेव्हा दिघे साहेब तो काळ वेगळा होता, तेव्हाही अनेक पदं निर्माण झालेली नव्हती। उपनेते असतील किंवा ती प्रक्रिया सुरू झालेली नव्हती। नेते आणि नेत्यानंतर थेट जिल्हा प्रमुख, त्याच्यामुळे ह्यांना मिरच्या झोंबायचं कारण काय? तुम्हाला जर मिरच्या झोंबायच्याच असतील तर तुम्ही दिघे साहेबांचे जे अवमूल्यन करत आहात, गद्दारी करून, बेईमानी करून, चापलुसी करून मोदी शाह फडणवीसांची, ती थांबवा, तरच दिघे साहेबांच्या आत्म्याला शांतता लावेल। आणि अरे सोडाव कोण श्रीकांत शिंदे, अरे सोडाव श्रीकांत शिंदे, काय कोण श्रीकांत शिंदे? दिघे साहेब हयात असताना त्यांना विरोध केला असे आज, अरे कोण श्रीकांत शिंदे बाबा? काय त्याचा संबंध आहे शिवसेनेशी? उद्धव ठाकरेंनी केलेला खासदार आहे तो। शिवसेनेत होता का कधी हा पोरग? हे माननीय उद्धव ठाकरे, त्याचा बाप गेला, बापाने म्हटलं माझ्या पोराला सध्या काय काम नाहीये, तो डॉक्टर आहे हाडांचा, बरं का, आणि गोपाळ लांडगेचे तिकीट कापून त्याला तिकीट द्यायला लाव। तुम्ही काय सांगते श्रीकांत शिंदे वगैरे? मला नका सांगू तू या शिवसेनेतल्या गोष्टी, मी इतकंच सांगतो।